साताऱ्यातील आणेवाडी टोल नाक्यावर काँग्रेसचं सध्या आंदोलन सुरू आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं करून टोल नाका बंद पाडलाय। रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसने हे आंदोलन केलेलं आहे। काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे, तर कराडमध्ये देखील काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन सुरू आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती आता काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। रस्ता नाही तर टोल नाही। मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्हाभरातून या साताऱ्यात असणाऱ्या आणेवाडी टोल नाक्यावर जमा झालेले आहेत। माझ्या मागे बघू शकता संपूर्णपणे 4 ते 5 लाईन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या या संपूर्णपणे खुल्या करण्यात आलेल्या आहेत। पुणे कोल्हापूर जो हायवे आहे त्या प्रचंड खड्ड्यांनी, म्हणजे हा रस्ता नाही तर खड्डेयुक्त हायवे झालेला आहे। अजिबात कुठे रस्ता नाहीये। निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी काम झालेलं आहे आणि तरी देखील हे सरकार टोलशाही किंवा झुंडशाही सरकार या लोकांकडनं प्रचंड प्रमाणात टोल घेते। आमची मागणी आहे काँग्रेसची की जोपर्यंत हे रस्ते आणि हे खड्डे बुजवले जात नाहीत आणि कोल्हापूर ते पुणे हायवेचं पूर्णपणे काम होत नाहीये तोपर्यंत लोकांकडनं एकही रुपया घेऊ नये, हे टोल मुक्त करण्यात यावे हा हायवे। आणि ही काँग्रेसची मागणी आहे। आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब, पृथ्वीराज बाबासाहेब, विश्वजित कदम साहेब आणि आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली पुणे कोल्हापूर आणेवाडी टोल नाका, किनी टोल नाका, कराड टोल नाका येथे हे आंदोलन आज संपूर्ण टोल मुक्त जोपर्यंत सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।